मेळाव्यासाठी ठाण्यातील शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र मुंबईकडे रवाना झाले। बघा, ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। सूर जुळलेले दिसतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर कार्यकर्ते सुद्धा एकत्र येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आमचे नेते जर एकत्र येत आहे तर आम्ही सुद्धा एकत्र का यायला नको, हाच प्रश्न उपस्थित केला जातोय। विजयी जल्लोष नाचत गात वाजत गाजत हे सर्व कार्यकर्ते जे आहे ते वरई डोमच्या दिशेने निघाले। दिवस मराठी भाषेसाठी जितका महत्त्वाचा आहे, मराठी भाषा विजय दिवस म्हणून जितका आनंद आहे तितकाच आनंद खरं तर ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून सुद्धा आहे। त्यामुळे हे सर्व जे कार्यकर्ते त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। बघूयात कार्यकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। मुंबईतील मोर्चाला निघण्यासाठी थोड्या वेळात ठाण्यात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघणार आहेत। आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली आहे। कार्यकर्ते देखील आपल्या सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी गणेश या ठिकाणी कार्यकर्ते देखील आपल्या सुरुवात झालेली आहे। नेमकं त्यांच्याकडे जाणून घेऊया। काय निलेशजी काय सांगाल, खूप गर्दी आहे आज? खरं तर या पूर्ण महाराष्ट्राचा विजय आहे, मराठी माणसाचा विजय आहे। कारण जी हिंदीची सक्ती लादलेली ती या दोन ठाकरे बंधूंच्या नेतृत्वामध्ये पूर्ण मराठी माणसाने ती उठवून लावलेली आहे। त्याचा आनंद साजरा करण्यासाठी, विजय मेळावा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व तमाम महाराष्ट्र मराठी माणसं ही वरळी डोम येथे निघालेलो आहे। भविष्यामध्ये दोघं एकत्रित कसं वाटतं? 100% येणार आहे। महाराष्ट्रासाठी, या देशासाठी दोन माणसं एकत्र येणार आहेत आणि हे ठाकरे ब्रँड आहे ना, कोणीही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।